ऍक्टिव्हिटी आणि एक्सरसाइज, आपण जे रोज एक्सरसाइज करतो किंवा दिवसभरात आपली जी ऍक्टिव्हिटी असते त्याच्या बाबतीत आज आपण बोलणार आहोत. कुठल्या एक्सरसाइजने आपल्याला शरीराला काय फायदा होत असतो आणि त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज आपल्या याच्यामध्ये ऍड असणं किती गरजेचं आहे, की जे की आपण आपल्या सकाळच्या 1 तासाच्या वर्कआउट मध्ये ऍड करत असतो. आता एक्सरसाइज म्हणजे काय? एक्सरसाइज फक्त आपलं फिजिकल हेल्थच नाही चांगली ठेवत, म्हणजे फक्त आपलं आरोग्यच नाही चांगलं ठेवत, तर आपल्या मनाची शांतता, आपलं मनाचं आरोग्य सुद्धा चांगलं ठेवत असतं. एक्सरसाइज इज द की नॉट ओनली फॉर फिजिकल हेल्थ बट टू पीस ऑफ माइंड. म्हणजे मनाच्या आरोग्यासाठी सुद्धा आपल्याला एक्सरसाइज गरजेचे आहे. आपलं फिजिकल हेल्थ तर ती चांगली ठेवायच असते. आता बऱ्याच लोकांची अशी समस्या असते, या कॉलवर येण्यापूर्वी बऱ्याच लोकांनी हे प्रयत्न केलेले असतात की 1 तास वॉकिंग करायचे. ते म्हणतात की आम्ही रोज 1 तास वॉकिंग करतो पण तरी पण आमचं वजन कमी होत नाहीये. आम्ही रोज जिम मध्ये जाऊन ट्रेडमिल वर 1 तास रन करतो तरी पण आमचं वजन कमी होत नाहीये. किंवा 1 वर्षापासून आम्ही रोज दररोज सायकलिंग करतोय तरी आमचं वजन कमी होत नाही किंवा आम्हाला कुठला रिझल्ट येत नाही. अशी जर आपली समस्या असेल तर आजचा टॉपिक हा आपल्या सर्वांसाठी. ऍक्च्युली इथं आल्यानंतर सगळ्यांचंच वजन कमी झालेलं आहे आणि त्याचं कारणच आहे की आपण ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सरसाइज त्यामध्ये ऍड करतो. आपली कार्डिओ असेल, आपलं वेट ट्रेनिंग असेल, बॉडी वेट सोबत आपण वर्कआउट करत असतो. त्यामुळं जरी आपण प्रत्यक्षात वेट उचलत नसतो तरी बॉडी वेट आपण तिथे वापरत असतो, म्हणून ती सुद्धा एक वेट ट्रेनिंग आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंग आपण घेतो, त्याचबरोबर स्ट्रेचिंगचे एक्सरसाइज असतात, बेली फॅटचे एक्सरसाइज असतात. या वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज आपण ऍड करतो म्हणून आपल्याला रिझल्ट येत आहेत. आणि त्याचबरोबर काही लोकांना वाटत असतं की फक्त आम्ही रनिंग केली, जॉगिंग केली की आमची एक्सरसाइज झाली. असं नाहीये. ओनली वॉकिंग, रनिंग, जॉगिंग इज नॉट इनफ टू फिट अँड यंग फॉर एव्हर. तुम्हाला जर फिट राहायचंय आणि यंग राहायचं असेल तर फक्त चालणं, पळणं किंवा जॉगिंग करणं इनफ नाहीये. तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सरसाइज आपल्या रोजच्या रुटीन मध्ये ऍड करणं गरजेचं आहे. आता कुठल्या एक्सरसाइजनी काय फायदा होणार आहे, कुठली हेल्थ आपली सुधारणार आहे, तर ते पण आपण बघणार आहोत. तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज जसे की कार्डिओ आपलं वर्कआउट असेल, त्याचबरोबर वेट ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि त्याचबरोबर स्ट्रेचिंग, या तिन्ही एक्सरसाइजचा आपल्या वर्कआउट मध्ये समावेश असणं गरजेचं आहे. आता कार्डिओ वस्क्युलर एक्सरसाइज जी आहे की जे आपण कार्डिओ वर्कआउट सकाळी करतो त्यामुळे आपल्याला काय फायदा होत असतो, तर बऱ्याच लोकांना आता सध्या जी कॉलवर आहेत, ऐकत आहेत, तर त्यांनी अनुभव घेतला असेल की पहिलं एक म्हणजे जिना चढत असताना पहिल्या मजल्यावर जायचं म्हटलं तरी धाप लागत होती आणि आता अगदी 3-4 मजल्यापर्यंत आपण सहज चढू शकतो. असा अनुभव तुम्हाला आला असेल. तर याचं कारणच आहे की तुमच्या हृदयाची आणि फुफ्फुसांची हेल्थ जी आहे ती इम्प्रूव्ह झालेली आहे. त्याचा स्टॅमिना वाढलेला आहे, तुमचा स्टॅमिना वाढलेला आहे. वरपर्यंत आपण चालत जातो. इथं बऱ्याच वेळा होतं पाय थकत नाही पण आपल्याला धाप लागते, दम लागते, कारण आपली हृदय कमजोर झालेलं असतं. आपलं फुफ्फुस पूर्ण कार्यक्षमतेने काम करत नसतं, म्हणून आपल्याला 1 जिना 2 जिना चढले की आपल्याला लगेच धाप लागते. याचं कारण असते. आणि इथं आपण जेव्हा कार्डिओव्हास्क्युलर एक्सरसाइज करतो तर तेव्हा जे आहे तर तेव्हा तुमचं हृदयाची कार्यक्षमता जी आहे ती वाढत असते. त्याचबरोबर फुफ्फुसाची कार्यक्षमता सुद्धा वाढत असते. म्हणजे हृदय आणि फुफ्फुस या दोन्हींचं आरोग्य तुम्हाला कार्डिओ एक्सरसाइज मधून आपल्याला मिळत असतं. त्याचबरोबर कॅलरीज बर्न होतात, अर्थातच वेट लॉस सुद्धा होतो. तुमचा जे कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल, फॅट वाढलेलं असेल, ते सुद्धा तिथं कमी होतं आणि पूर्ण तुमचं आरोग्य चांगलं होण्यासाठी कार्डिओ एक्सरसाइजनी तुम्हाला मदत होणार आहे. आता त्यानंतरचं आहे वेट ट्रेनिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग. आता वेट ट्रेनिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग का, तर आपले जे मसल्स आणि बोन जे आहे तर ते जर मजबूत करायचे असतील तर वेट ट्रेनिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग गरजेची आहे. मी या अगोदरही सांगितलेलं आहे की टीसीच्या नंतर आपल्या ज्या मसल आहे तर त्याची स्ट्रेंथ कमी व्हायला लागते आणि दर 10 वर्षांनी 5% मसल लॉस आपला होत असतो. आणि हेच कारण आहे की आपण म्हातारे दिसायला लागतो काही वर्षांनंतर, म्हणजे 40-50च्या नंतर तसं आपलं वय आपल्या याच्यावर जाणवायला लागतं. त्याचं कारणच ते की आपल्या मसल तिथं कमी व्हायला लागतात आणि म्हणून सुरकुत्या येणं किंवा आपलं पोश्चर जे आहे ते चेंज होणं, या गोष्टी तिथं होत असतात. आणि ते जर होऊ द्यायचं नसेल, कायम जर आपल्याला तिशीतली एनर्जी जर अनुभवायची असेल तर नक्कीच आपली वेट ट्रेनिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग आपल्या एक्सरसाइज मध्ये आपले ऍड करणं गरजेचं आहे. आणि स्ट्रेचिंग, त्यावर तर आपण काल बोललेलोच आहोत. येस, मी आता सांगितलं की कार्डिओ एक्सरसाइज काय होतं
तर तुमचं हार्ट हेल्थ जी आहे ती चांगली होती, लंगची कॅपॅसिटी म्हणजे फुफ्फुसाची कॅपॅसिटी आहे ती वाढते, ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं, वेट मॅनेजमेंट होतं, त्याचबरोबर स्ट्रेस पण आपला कमी होत असतो. दिवसभराची आपल्या धावपळीमध्ये जो कामाचा स्ट्रेस असेल किंवा आणि इतर काही स्ट्रेस असतील आपल्याला, ते सुद्धा स्ट्रेस रिलीज व्हायला मदत होत असते. कारण सेरोटॉनिन हार्मोन आपलं जे आहे ते एक्सरसाइज नंतर रिलीज होतं, की जे स्ट्रेस कमी करत असतं. त्याचबरोबर आपला मूड इम्प्रूव्ह होतं, त्याचंही कारण तेच आहे की आपले फील गुड हार्मोन्स तिथं रिलीज होत असतात. त्याचबरोबर तुमचा इंड्युरन्स वाढतो, स्टॅमिना वाढतो. जसं की मी आत्ताच सांगितलं, एक जिना चढायचं तरी पण आपल्याला धाप लागायची, पण आता 3-4 जिन्यापर्यंत आपण सहज चढून जाऊ शकता. तर पहिलं एक 5 मिनिटं वर्कआउट केलं की तुम्हाला दम लागत असेल, पण आज तुम्ही अगदी नॉनस्टॉप 1 तास वर्कआउट करताय. हे हे याचं कारणच ते की आपला स्टॅमिना वाढलेला आहे, आपला इंड्युरन्स वाढलेला आहे. आणि त्याचबरोबर जे डायबिटीज, बीपी, हार्टशी संबंधित आजार आहेत किंवा कॅन्सर सारखे आजार आहेत, याचा जो धोका आहे तो आपला कमी होणार आहे. तर यस, आणि म्हणून आपण रोज कार्डिओ जे करतोय तर त्याचे हे फायदे आहेत. दुसरा प्रकार आहे वेट ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग. त्याचे बेनिफिट्स काय आहेत? तर अर्थातच आपली स्ट्रेंथ वाढवते ती, त्यामुळं आपल्या मसलची, बोनची स्ट्रेंथ वाढणार आहे, इंड्युरन्स वाढणार आहे. त्याचबरोबर आपलं जे फॅट आहे, फॅट जमा झालेला आहे, स्टोअर फॅट कमी करण्यासाठी सुद्धा वेट ट्रेनिंगची मदत होणार आहे. त्याचबरोबर ज्या लीन मसल आहेत त्या काही काळानंतर आपल्या कमी होत असतात, तर तो जो लॉस आहे तो आपला होणार नाही आणि उलट आपल्या मसल्स आहेत त्या तिथं गेन होणार आहे. त्याचबरोबर जे बॉडी फॅट इन्क्रीज झालेलं आहे तर ते सुद्धा तिथं कमी होणार आहे. आणि एजिंग जे आहे, एजिंग वाढती कारण त्याचं कारणच सांगितलं की आपलं मसल लॉस होणार आहे. आणि आपलं एजिंग रिव्हर्स करायची असेल आणि त्यापेक्षा वय जर आपल्याला वाटतंय की आपलं कमी असायला पाहिजे, तर नक्कीच आपल्याला इथं वेट ट्रेनिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग हे मदत करणार आहे. त्याचबरोबर अर्थातच आपण सुंदर दिसायचं असेल तर वेट ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. आपलं म्हणजे टोन बॉडी जर महिलांना पाहिजे असेल आणि पुरुषांना मस्क्युलर बॉडी पाहिजे असेल तर वेट ट्रेनिंग ही आवश्यक आहे. आता बॉडी फॅट बद्दल आपण नेहमीच ऐकतो, बोलतो. बॉडी फॅट म्हणजे काय, तर ते आपल्या आरोग्याचं निदर्शक आहे. तुमच्या शरीरामध्ये किती फॅट आहे त्यावर तुमचं आरोग्य कसं आहे हे डिपेंड आहे. फॅट अगदीच 0 पाहिजे असं नाही, काही प्रमाणामध्ये फॅटची आवश्यकता आहे आपल्या शरीरामध्ये. आता सायंटिफिक आपल्या बॉडी फॅटचं जे सायंटिफिक नाव आहे तर त्याला ऍडिपोज टिश्यूज असं म्हणतात. आणि या ऍडिपोज टिश्यू ह्या आपल्यासाठी आवश्यक आहेत. प्रायमरी पर्पज टू स्टोअर लिपिड स्टोअर करण्याचं काम ह्या ऍडिपोज टिश्यूज करत असतात. आणि ह्या ऍडिपोज टिश्यूज जे आहेत तर त्या वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स जे आहेत ते सिक्रीट करण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर एनर्जी स्टोरिंगचं काम करत असतात आणि विटॅमिन्स ऑब्झर्प्शन मध्ये सुद्धा त्यांचा रोल आहे. तर अशा प्रकारे काही प्रमाणामध्ये फॅट आपल्या शरीरामध्ये आवश्यक आहेत. तर 2 प्रकारचं फॅट आपल्या शरीरामध्ये असतं, इसेन्शियल बॉडी फॅट आणि स्टोरेज बॉडी फॅट. आता याच्यामध्ये इसेन्शियल बॉडी फॅट जे आहे तर ते आवश्यकच आहे आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या कारण ते जे आहे तर ते आपल्या जे महत्वाचे ऑर्गन्स आहेत तर त्याच्यामध्ये ते स्टोअर झालेलं असतं. जसे की आपल्या हार्टमध्ये असेल किंवा लंग्स मध्ये असेल किंवा बोन मॅरो जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे फॅट जे आहे तर ते आवश्यक आहे काही प्रमाणामध्ये. पण जेव्हा आपलं जे दुसऱ्या प्रकारचं फॅट आहे स्टोरेज फॅट, तर हे स्टोरेज फॅट जेव्हा जास्त होतं आयडियल पेक्षा, जेवढं असायला पाहिजे तर तेवढं त्याच्यापेक्षा जर जेव्हा जास्त झालं तर त्याचं ते आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे आजार निर्माण करत असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2 प्रकारचे फॅट्स असतात, इसेन्शियल बॉडी फॅट आणि स्टोरेज बॉडी फॅट. इसेन्शियल बॉडी फॅट आपल्या शरीराला आवश्यक असतं कारण ते आपल्या वेगवेगळ्या ऑर्गन्सचं संरक्षण करत असतं. आणि स्टोरेज बॉडी फॅट सुद्धा एक काही ठराविक पर्सेंटेज मध्ये ते आवश्यक असतं, परंतु त्यापेक्षा जास्त वाढायला लागलं की आपले प्रॉब्लेम तिथं सुरू व्हायला लागले. आणि म्हणून हे फॅट कमी करण्यासाठी आपण एक्सरसाइज करतो. आता
आपण वेगवेगळ्या प्रकारचे हे बघितले की कार्डिओ करायला पाहिजे, वेट ट्रेनिंग करायला पाहिजे. पण वेट ट्रेनिंग करताना काही काळजी घेणं आवश्यक असतं. जसे की ऍक्टिव्हिटी आणि एक्सरसाइज सुरू करण्यापूर्वी वॉर्मअप करणं गरजेचं असतं. आणि आपली जी ऍक्टिव्हिटी असते त्याच्या बाबतीत आज आपण बोलणार आहोत जी की आपली स्ट्रेचिंग जी रोज करतो. त्यामुळे बऱ्याच जणांचं असं होतं की त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज आपल्या याच्यामध्ये ऍड चुकीचं गरजेचं आहे. वॉर्मअप की आपण आपल्या सकाळच्या शेवटपर्यंत वर्कआउट मध्ये ऍड करत असतो. आता एक्सरसाइज म्हणजे काय? एक्सरसाइज फक्त आपल्या आपलं त्याचबरोबर राईट टेक्निक म्हणजे फक्त आपलं आरोग्य प्रॉपर पद्धतीने तुमच्या मनाची मुवमेंट झाल्या पाहिजे. आपलं मनाचं आरोग्य सुद्धा चांगलं ठेवत असतं. एक्सरसाइज इज द की इंजुरी होण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणून राईट टेक्निक तिथं वापरलं मनाच्या आरोग्यासाठी सुद्धा आपल्याला एक्सरसाइज त्या पद्धतीने आपण करायला पाहिजे. आणि विशेषतः कॅमेरा ऑन ठेवून जर सगळ्यांनी वर्कआउट केलं. आता बऱ्याच लोकांची अशी समस्या असते या कॉलवर येण्यापूर्वी बऱ्याच लोकांनी कॅमेरा ऑन ठेवणं सुद्धा तिथं गरजेचं आहे. एक तास वॉकिंग करायची ते म्हणतात की आम्ही रोज एक तास त्याचबरोबर तरी पण आमचं वजन कमी आहे वेट ट्रेनिंग. आणि रोज वेट मध्ये जाऊन जर वर्कआउट करत असाल किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग करताना पण आमचं वजन कमी इन्क्रीज करायचं आहे. किंवा एक तास आपण एक वर्षापासून आम्ही दररोज सुरुवातीला 5 स्टेप करायच्या नंतर 10 करायच्या नंतर किंवा आम्हाला कुठला रिझल्ट येत नाही. सुरुवातीला जर आपली समस्या असेल तर आजचा टॉपिक अशा पद्धतीने ऍक्च्युअली इथं आल्यानंतर सगळ्यांचं त्याचबरोबर ब्रीदिंग पॅटर्न सुद्धा त्याचं कारणच आहे की आपण ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या जेव्हा आपण वरती जातो कार्डिओ असेल आपलं अपसाइड आपली बॉडी वेट सोबत आपण आपली छाती अशी फुललेली असते. जरी आपण घ्यायला पाहिजे वेट ब्रीथ इन करायला पाहिजे बॉडी वेट जेव्हा खाली वाकण्याची ती सुद्धा एक वेट ट्रेनिंग आहे. स्ट्रेंथ खाली वाकताना घेतो आपण स्ट्रेचिंगच्या श्वास असतात बेली फॅट ब्रीथ आउट केला पाहिजे. या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज आपण ऍड करतो. टेक्निक आपल्याला रिझल्ट येतो वापरली आणि त्याचबरोबर काही लोकांना वाटत असतं की फक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप एक्सरसाइज करणं सुद्धा चुकीचं आहे. कारण आपल्या ज्या मसल्स आहेत त्यांना कुठेतरी म्हणजे एक तासापर्यंत फिट राहायचंय ओके पण आपण जर असेल तर फक्त मसल कुठेतरी आपल्याला चालणं पळणं म्हणजे त्याचे मसल फायबर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज अति वर्कआउट करणं किंवा अति वेट ट्रेनिंग करणं. आता कुठल्या एक्सरसाइज काय फायदा होणार आहे कुठली हेल्थ आपली सुधारणार आहे ते पण आपण बघणार आहोत. तर आवश्यकता आहे किंवा आपण वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज जसे की कार्डिओ जर आपलं वर्कआउट जास्त वर्कआउट केलं त्याचबरोबर वेट ट्रेनिंग ट्रेनिंग तर आणि त्याचबरोबर स्ट्रेचिंग या तिन्ही मसल्स दिसायला लागतील आणि ते समावेश असणं गरजेचं आहे. म्हणजे दिसण्यासाठी चांगलं नाही असं बऱ्याच लोकांचा समज असतो जी आहे ते चुकीचं आहे. महिलांच्या त्यामुळे आपल्याला काय फायदा होत असतो तर पुरुषांच्या बऱ्याच लोकांना आता महिलांमध्ये कॉलवर टेस्टोस्टेरॉन त्यांनी अनुभव घेतला पातळी आहे की पहिलं कमी असते त्यामुळे महिलांनी किती वर्कआउट केलं तरी ते पुरुषांसाठी जिना चढत असताना पहिल्या मजल्यावर जायचं म्हटलं तरी त्याच्यासाठी खूप त्यांना मेहनत लागणार आहे. 3-4 मजल्यापर्यंत समज आपण सहज चढू शकतो शरीर असं पुरुषांसारखं याचं कारणच आहे की तुमच्या आहे कारण महिलांमध्ये हृदयाची आणि हार्मोन जे आहे त्याची पातळी खूप कमी असते म्हणून त्यांना जो फायदा होणार आहे या एक्सरसाइज त्याचा स्टॅमिना बॉडी जी स्टॅमिना होणार आहे वरपर्यंत वाढल्यामुळे बेडअप दिसण्यापेक्षा बऱ्याच वेळा होतं पाय एक्सरसाइज करून पण आपल्याला धाप लागते टोन ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे हृदय कमजोर जेव्हा एक्सरसाइज पुरुष तेव्हा त्यांचं मसल गेन जास्त होतं म्हणून आपल्याला महिला जेव्हा एक जिना 2 जिनाचं वेट ट्रेनिंग करतात लगेच तेव्हा त्यांची बॉडी जी आहे आणि म्हणजे आपण जेव्हा कार्डिओ शेप मध्ये येते एक्सरसाइज जो काही फॅट जमा झालेला असतो तेव्हा जे फॅट असेल किंवा इतर अवयवांवर जो फॅट जमा झालेला आहे त्याचबरोबर ते फॅट कमी होण्यासाठी त्याची कार्यक्षमता सुद्धा वाढते. राईट कॉम्बिनेशन हृदय आणि फुफ्फुस या दोन्हींचं आरोग्य तुम्हाला कार्डिओ एक्सरसाइज मध्ये आपण केलं पाहिजे. त्याचबरोबर कॅलरीज बर्न होतात फक्त स्ट्रेंथ ट्रेनिंग होतो हे उपयोगाचं नाहीये. तर दोन्हींचं कॉम्बिनेशन जर आपण प्रॉपर ठेवलं तर आपला स्टॅमिनाही वाढणार आहे आणि स्ट्रेंथही वाढणार आहे. म्हणजे आपल्या हृदयाचं फुफ्फुसाचं आरोग्यही चांगलं राहणार आहे त्याचबरोबर आपल्या मसल्स सुद्धा चांगल्या राहणार आहे. तर त्यासाठी दोन्हींचं कॉम्बिनेशन असणं आवश्यक आहे आणि त्या दोन्हींचं कॉम्बिनेशन आपल्या सकाळच्या वर्कआउट मध्ये असतं. त्याचबरोबर मी सांगितलंच आहे की महिलांना जास्त वेट ट्रेनिंगची आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगची गरज आहे. वेट ट्रेनिंग म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग. तर आता सगळ्यात महत्वाचं महिलांनी विशेषतः ऐकायचं आहे आणि पहिला जो काळ होता तर तेव्हा महिलांना असं वेगळा वेळ देण्याची गरज नव्हती एक्सरसाइज साठी कारण त्यांचं जे काम होतं तर एक तर जात्यावर दळावं लागायचं तिथे त्यांच्या पूर्ण बॉडीचं वर्कआउट व्हायचं पोटाच्या सगळ्या मसल्स तिथे वापरल्या जायच्या पूर्ण बॉडीच्या मसल्स शोल्डरच्या पाठीच्या सगळ्या मसल्स तिथं यूज व्हायच्या त्यामुळे त्यांना वेगळं वेट ट्रेनिंग करण्याची किंवा कार्डिओ करण्याची काहीच गरज नव्हती. त्याचबरोबर पहिलं जे काम होतं पाट्यावर मसाला वाटावा लागायचा
त्यामध्ये सुद्धा खूप त्यांच्या मसल्स ज्या आहेत त्या यूज व्हायच्या. आणि सगळ्या प्रकारची एक्सरसाइज त्यांना त्याच्यातून मिळायची. एक तर दोन पायावर बसून बरीचशी कामं करावी लागायची. त्यामुळं जो आपले पोटाचे जे अवयव आहेत ते सुद्धा स्ट्रॉंग असायचे. जसे की महिलांच्या म्हणजे आपले जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे त्यामधलं गर्भाशय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळं हे स्ट्रॉंग असायचं. आणि हेच कारण होतं की जुन्या काळामध्ये जी डिलिव्हरी तर ती 99% डिलिव्हरी ह्या नॉर्मल पद्धतीने व्हायची. कारण त्या ज्या महिला होत्या त्यांची स्ट्रेंथ ट्रेनिंग जी आहे ती त्यांच्या रोजच्या कामातून व्हायची. आणि त्यामुळं तेव्हाच्या त्या महिलांची स्ट्रेंथ आपल्या ज्या अगोदरच्या आई असेल, आजी असेल किंवा पणजी असेल, त्यांची जी बॉडी होती, त्यांची जी स्ट्रेंथ होती, त्यांची अवयवांची, तर ती आपल्यामध्ये नाहीये. म्हणून आता असं झालंय की 99% डिलिव्हरी ज्या काय आहेत चालू आहे? तर त्या सिझेरियन पद्धतीने होत आहेत. आणि म्हणून विशेषतः महिलांनी जास्त लक्ष देणं गरजेचं आहे की आपण कुठे आहोत, आपली स्ट्रेंथ कुठे आहे. तर त्यासाठी आपली वेट ट्रेनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि आपलं कार्डिओ सगळ्याच गोष्टी आवश्यक आहेत. आणि आपली जर पुढची पिढी जर चांगली जन्माला यायची असेल, हेल्दी जन्माला यायची असेल, तर आईचं हेल्दी असणं, आईचं स्ट्रॉंग असणं तेही तेवढंच गरजेचं आहे. आणि म्हणून आत्ताची लाईफस्टाईल अशी आहे की आत्ताच्या रोजच्या रुटीन मध्ये, रोजच्या घरकामांमध्ये अजिबातच आपली एक्सरसाइज होत नाही म्हणायला हरकत नाही. कारण सगळी कामं आपण एक तर उभ्याने करतोय. आपण तिथं बसून कुठलंही काम करत नाही. पूर्वीच्या काळी जो स्वयंपाक केला जायचा तो बसून केला जायचा. आपोआपच तिथं स्क्वॉटची एक्सरसाइज व्हायची, उठबस खूप वेळा व्हायची. आणि त्यामुळं कमरेचा व्यायाम किंवा स्क्वॉट एक्सरसाइज, मलासन, हे जे प्रकार आहेत ते आपोआपच त्या कामांमध्ये व्हायचे. आणि त्यामुळं त्यांची जी कोर स्ट्रेंथ होती, पोटाची स्ट्रेंथ, ती खूप चांगली होती. आणि सगळ्याच पद्धतीचा त्यांचा तो व्यायाम त्यामधून व्हायचा. की जे आत्ताची जी कामाची पद्धत बदललेली आहे, म्हणजे अगदी भांडे जरी आपण घरी घासत असतो तर आपण बेसिन सिंक मध्ये भांडे घासतो, उभं राहूनच सगळी कामं, स्वयंपाक उभं राहून, सगळ्या गोष्टी उभं राहून होत आहेत. त्यामुळे सुद्धा कुठेतरी आपलं बेली फॅट वाढण्याला त्याची मदत व्हायला लागली. त्यामुळे बेली फॅट जे वाढतंय ते जास्त वाढत आहे आणि आपली स्ट्रेंथ कमी होत आहे. तर त्यामुळं 1 तास रोज देणं गरजेचं आहे आपली स्ट्रेंथ वाढवण्यासाठी. आपलं कार्डिओ साठी सुद्धा आपण वेळ देणं गरजेचं. आता वेट ट्रेनिंग का करायची, तर आपले जे बोन्स आहेत तर ते आपल्याला हेल्दी ठेवायचे आहेत. त्याचबरोबर मसल मास जे आहे ते आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे किंवा ते वाढवायचं आहे. जे वयोमानानुसार कमी होणारं असतं ते मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला स्ट्रेंथ ट्रेनिंग गरजेचे आहे. आणि त्याचबरोबर आपले मसल आपल्याला वाढवायचे असतील तर त्याच्यासाठी सुद्धा ते गरजेचं आहे. स्ट्रॉंग आणि फिट व्हायचं असेल तुम्हाला तर वेट ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. तुमचं जे जास्तीचं फॅट आहे शरीरावर जमा झालेलं ते जर कमी करायचं तर वेट ट्रेनिंग गरजेचं आहे. शरीराचा बॅलन्स चांगला करण्यासाठी, त्याचबरोबर पोश्चर चांगलं करण्यासाठी आणि वेगवेगळ्या अवयवांमधलं कोऑर्डिनेशन चांगलं ठेवण्यासाठी सुद्धा स्ट्रेंथ ट्रेनिंग आपल्याला मदत करणार आहे. त्याचबरोबर एनर्जी वाढवायची आहे, मूड चांगला राहायला पाहिजे आपला दिवसभराचा, तर वेट ट्रेनिंग करणं गरजेचे आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला यामुळं त्याची जो धोका आहे तो सुद्धा कमी होणार आहे. त्याचबरोबर तुमची इन्सुलिन लेवल जी आहे ती सुद्धा रेग्युलेट करायला इथं मदत होणार आहे. म्हणजे इन्सुलिन म्हटलं तर आपल्याला असं वाटेल की फक्त डायबिटीस व्यक्तीलाच ते रेग्युलेट करणं गरजेचं आहे का, तर नाही. प्रत्येकाच्या शरीरामध्ये इन्सुलिन सिक्रिट होत असतं. प्रत्येक जण ग्लुकोज, प्रत्येकाच्या ब्लड मध्ये ग्लुकोज रिलीज होत असतं. त्यामुळे प्रत्येकाचं इन्सुलिन लेवल ही रेग्युलेट करणं हे आवश्यक असतं. त्याचबरोबर आपल्या शरीराची जी सूज आहे, बऱ्याच वेळा आतली सूज आपल्याला कळत नाही, परंतु आतमध्ये वेगवेगळ्या अवयवांवर सूज आलेली असते आणि ती सूज कमी करण्याचं काम सुद्धा एक्सरसाइज मधून होत असतं. झोपेची क्वालिटी तुमची सुधारणार आहे. आणि अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे कॉन्फिडन्स लेवल आहे ती तुमची वाढणार आहे. आता जे रेग्युलर वर्कआउट करतात तर त्यांनी ऑब्झर्व करायचं आहे की आत्ताच तुमचं जे चालणं असेल, बोलणं असेल, आत्ताचा कॉन्फिडन्स असेल तर तो नक्कीच वाढलेला असेल. आणि बऱ्याच वेळा असं लक्षात येतं समोरची व्यक्ती वर्कआउट करते की नाही, एक्सरसाइज करते की नाही, हे त्याच्या चालण्या बोलण्याच्या याच्यावरून, त्याच्या कॉन्फिडन्स वरूनही लक्षात येत असतं. नक्कीच जर आपण रोज एक्सरसाइज करत असाल तर कॉन्फिडन्स लेवल आपली वाढणार आहे. आता वेट ट्रेनिंग करायची किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग करायची म्हणजे आपल्याला जिम मध्ये जाणं गरजेचं आहे का, तर अजिबात नाही. आपण घरच्या घरी सुद्धा ही एक्सरसाइज करू शकतो. जसं की स्क्वॅटिंग आहे,
जे आपल्या रोजच्या वर्कआउट मध्ये आपण करतो. पुशअप्स आहेत, पुलअप्स आहेत, त्याचबरोबर जे आपण रोज वेट म्हणजे आपण जरी ऍक्च्युअल वेट उचलत नसलो तरी बॉडी वेट सोबत आपल्या ज्या बऱ्याचशा एक्सरसाइज आहेत तर तिथं आपण बॉडी वेटचा वापर करत असतो, की जसं की आपण आपले पाय उचलावे लागतात. त्याचबरोबर हात उचलण्याचे जे हे आहे, आणि प्लॅंकची एक्सरसाइज आहे की जे आपण जेव्हा बेली फॅटची एक्सरसाइज घेतो त्यामध्ये सुद्धा बरेचसे प्रकार असे आहेत की ते वेट बॉडी वेट सोबत आपण करत असतो. त्यामधलाच प्रकार आहे प्लॅंक. प्लॅंकची सुद्धा आपण एक्सरसाइज केली तर आपल्या ज्या पोटाच्या मसल्स आहेत तर त्याच तिथं स्ट्रॉंग होणार आहेत, कारण पोटाच्या मसल्स तिथं ऍक्टिव्हेट होत असतात. त्यामुळे प्रयत्न करायचा आहे 30 सेकंदापासून तर 2 मिनिटापर्यंत आपलं प्लॅंक कसं जाईल, हळूहळू हळू त्यामध्ये वाढ करायची आहे. आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या एक्सरसाइज या आपण कुठल्याही वेट मशीन शिवाय किंवा जिम शिवाय आपण करू शकतो घरच्या घरी, मी ज्या की आपल्या रोजच्या वर्कआउट मध्ये ऍड आहेत. आता शेवटचा रिच्युअल आलाय की आपण आता काय करायचं, जो होमवर्क आहे तो किंवा आपलं जे रुटीन असलं पाहिजे त्यामध्ये काय चेंजेस करणं गरजेचं असतं. तर डू एक्सरसाइज रेग्युलरली. असं नाहीये की आता माझं वजन कमी झालंय, मी मेंटेन आहे आणि एक्सरसाइज करण्याची गरज नाही, तसं जर तुम्हाला वाटत असेल तर एकदा कराडा स्कॅन मशीनवर उभं राहा आणि त्यानंतर ठरवा की मला गरज आहे की नाही. तुमचं जर फॅट मसल, आपलं फॅट जे आहे, फॅट आणि मसलचं पर्सेंटेज कसं आहे त्याच्यातून तुम्हाला कळेल की अजून तुम्ही किती खोलात आहात. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपलं वजन जरी आपल्याला मेंटेन आहे असं वाटत असेल, आयडियल वेट असं वाटत असेल, तरी फॅट पर्सेंटेज आहे ते जास्त असतं, मसल पर्सेंटेज आहे ते कमी असतं. आणि जरी तुम्ही अगदी मेंटेन मध्ये आहात, तुमचं मसल पर्सेंटेज चांगलं आहे, फॅट पर्सेंटेजही जेवढा पाहिजे तेवढंच आहे, तरी सुद्धा तुम्हाला ते मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला रोज एक्सरसाइजची गरज आहे. त्यामुळे एक्सरसाइज स्किप करणं चुकीचं आहे. प्रत्येकाने रोज एक्सरसाइज ही केलीच पाहिजे. काय काय आपण ऍड करायचं, कार्डिओ, स्क्वॉटिंग, पुशअप, पुलअप, प्लॅंक आणि स्ट्रेचिंग हे सगळं आपण रोजच्या आपलं जे 1 तासाचं वर्कआउट आहे त्यामध्ये आपण ऍड केलेलं आहे. आणि याचं महत्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्यामुळं आय होप की यापुढं एक्सरसाइज कोणी स्किप करणार नाही. आणि रेग्युलर एक्सरसाइज करणं किती गरजेचं आहे आणि कोणत्या एक्सरसाइज मधून काय काय आपल्याला फायदे होत असतात तर ते आपण बघितलेलं आहे. तर येस, थँक्यू सो मच. आज माझ्याकडून एवढंच होतं.